हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, उन्हाळ्यात आहे ना स्वयंपाकघरात जायचं आणि स्वयंपाक करायचा म्हणजे प्रत्येक स्त्रीला आहे ना अंगावर खरंच काटा येतो. आणि त्यातनं एवढ्या टेम्परेचर एवढं वाढलंय की अक्षरशः नको वाटतं, जेवायलाही नको आणि काहीच नको. पण स्वयंपाक तर आहे ना रोजचा करावाच लागतो आपल्यासाठी, घरातल्यांसाठी. म्हणूनच आज आपण अगदी साधी सोपी रेसिपी, ज्यात गॅस अजिबात न वापरता फॅन लावून सुद्धा तुम्ही आहे ना हा पदार्थ करू शकता. ते आहे पनीर आणि काकडीचे थंडगार असे सँडविचेस. 3, 2, 1. पनीर काकडी सँडविचसाठी आपण आहे ना इथे हातपाव पनीर घेतलेलं आहे. आता हे घरी केलेलं आहे, त्यामुळे ते तुम्ही जवळजवळ 1-1.5 वाटी घेतलं तरीही चालेल, आणि जर बाहेरून विकत आणलं तर हातपाव पनीर. आता आपल्याला ना एक सँडविचसाठी स्प्रेड बनवायचा आहे. तर स्प्रेड म्हणजे स्टफिंग बनवायचं आहे. तर त्यासाठी मी ना एक 8 ते 10 आहे ना पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतली आहे. जर पालक नसेल तर तुम्ही 1 ते 1.5 वाटी आहे ना कोथिंबीर घेतली तरीही चालेल. आता इकडे ना मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आपण ना किचनची सीझर किंवा नॉर्मल सीझरनी हे पालकाची पानं अशी कट करून घेऊयात. पालक कट करून झाला की ना त्यात 2 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या किंवा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं. आता आधी आपण हे ग्राइंड करून घेऊया. ग्राइंड करून झालं की त्यातनं हे पनीर घालूया. थोडे चिली फ्लेक्स, चवीप्रमाणे मीठ. आता 2 ते 3 चमचे मेयोनीज घालायचं, आणि जर मेयोनीज नसेल तर 2 चमचे घट्ट दही. मेयो किंवा आहे ना मेयो म्हणजेच मेयोनीज किंवा दही घालण्याचं कारण काय माहिती का, की पालकाला आहे ना पाणी सुटतं तर ते लॉक करतं, आणि ना असं त्याला ना नंतर आहे ना पानचट होत नाही ना, म्हणून. आता आपण काय करूयात, हे जे स्टफिंग आहे किंवा स्प्रेड आहे तो आपण ग्राइंड करूया. आपलं हे जे स्प्रेड आहे ते एकदम मस्त मिळून आलं आहे आणि क्रीमीसुद्धा झालेलं आहे. आता स्प्रेड आपलं तयार आहे. आपण आहे ना एका बाउलमध्ये काढून घेऊया. आपल्याला आता इथे आहे ना सँडविचमध्ये घालण्यासाठी काकडीचे पीसेस लागणार आहे. मी 2 मीडियम काकडी घेऊन स्वच्छ धुवून साल काढून घेतलेले, आणि दोन्ही त्याचे आहे ना टोकं काढून घेतलेली आहेत. आपण आता काकडीचे स्लाइसेस करून घेऊयात. गोल स्लाइसेसपेक्षा ना आपण त्याचे आहे ना ॲक्च्युली ओव्हल शेप असे करणार आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, या पद्धतीने एकदम पातळ स्लाइस आहे ना सगळ्याच काकडीचे करून घेऊयात. आपण काकडीचे आहे ना असे ओव्हल शेप आहे ना असे स्लाइसेस करून घेतलेले आहेत. सँडविचसाठी आपल्याला ऑफकोर्स आहे ना ब्रेड लागणार आहे. कुठल्याही प्रकारचं तुम्ही ब्रेड घेऊ शकता, ब्राऊन ब्रेड, मल्टीग्रेन. तर इथे मी आहे ना ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. ह्याच्यातले आपण आत्ताच 4 स्लाइसेस घेऊया. इथे आपण 4 स्लाइसेस घेतले. ह्याच्या ना आपल्याला कडा म्हणजे बॉर्डर्स काढून घ्यायचे आहेत. बॉर्डर काढून झाल्या ना की अशा पद्धतीने आपण आहे ना प्लेस करून घेऊया. इथे ना मेल्ट केलेलं बटर मी आहे ना सगळ्या या साईडला लावून घेते. आता काय करायचं, या चारही साईडला, चारही ब्रेडवर आहे ना स्प्रेड लावून घेऊया. सगळ्या स्लाइसेसला आपण आहे ना स्प्रेड लावून घेतलेला आहे. आता आपण 2 स्लाइसेसवर आहे ना हे काकडीचे पीसेस जे आहेत ते ठेवून घेऊया. काकडीचे स्लाइस ठेवून झाले ना की थोडंसं त्याच्यावर आहे ना चाट मसाला, जर चाट मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही आहे ना हलकंसं काळं मीठ घातलं तरी चालेल. आता आपण हा जो ब्रेड आहे किंवा हे स्लाइस आहे ना ह्याच्यावर ठेवून घेऊयात आणि हलक्या हाताने प्रेस करूयात. आता आपण आहे ना एक कट मारून घेऊयात आणि ह्याचे 2 पीसेस करून घेऊयात. कट करून झालेले मी तुम्हाला दाखवते. बघा, इतकं सुंदर कलर दिसतोय. अशा पद्धतीने आपण बाकीच्या ब्रेडचे पण सँडविचेस तयार करून घेऊया. आपण सगळे सँडविच तयार केलेत. आता एक मोठा बॉक्स घेतलेला आहे, त्यात सगळे सँडविच ठेवून घेऊया. बॉक्समध्ये सगळे सँडविचेस ठेवले ना की बॉक्स बंद करून 1 तासभर आहे ना फ्रीजमध्ये आपण हे सँडविचेस मस्त गार करून घेऊया. आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि सँडविच मस्त थंडगार झालेले आहेत. आता आपण ते सर्व करून घेऊया. फ्रेंड्स, उन्हाळा विशेष म्हणजे समर स्पेशल रिफ्रेशिंग असं थंडगार पनीर आणि काकडीचं सँडविचेस तयार आहेत आणि ते आपण इथे सर्व केलेले. तर फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ. एकदम सोपे आहेत. अगदी लहान मुलं सुद्धा हे सँडविचेस करू शकतात.
आता हे जे सँडविचेस आहेत ते तुम्ही नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण कधीही खाऊ शकता. आणि आत्ता तर काय ना, मुलांना सुट्ट्यात आपण जरा पिकनिकला वगैरे जातो, तर पिकनिकला सुद्धा आहे ना तुम्ही हे थंडगार सँडविचेस नेऊन एन्जॉय करू शकता. सो हे सँडविचेस करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आपण आहे ना उन्हाळ्यातल्या काही अजून वेगवेगळ्या रेसिपीज आपण केलेल्या आहेत, साध्या, सोप्या, कमी वेळात होणाऱ्या. त्याच्या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. चेक केल्या नसतील तर नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.